नमस्कार, मी रचना गोरे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रचना कला दर्पण। तर मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? आशा करते की तुम्ही सर्व मजेतच असाल। तर मंडळी, मस्त सुरू आहे पावसाळा, आणि पावसाळा म्हटला की रानभाज्या आल्या। तर या रानभाज्या नुसत्या भाज्या नसून त्या खूप आजारांवर औषधी आहेत। अशीच एक रानभाजी पाहणार आहोत आज, जी डायबिटीज, थायरॉइड, त्वचा रोग, पित्त आणि वात अशा भरपूर आजारांवर गुणकारी आहे, औषधी आहे। ती भाजी आहे टाकळ्याची भाजी। चला तर पाहूयात टाकळ्याची भाजी कशी बनवायची। चला तर पाहूयात टाकळ्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य। टाकळ्याची पानं निवडून घेऊन ती स्वच्छ धुवून आणि मग कापून घेतलेली आहेत। 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। ओला नारळ खवून घेतलेला आहे। 3 ते 4 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। 4 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला। चला तर वळूया टाकळ्याच्या भाजीच्या कृतीकडे। तर कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये घालून घेतोय आपण 2 पळी तेल। आता आपण घालतोय 3 ते 4 ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या। त्यावर घालतोय 4 तिखट मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। मिरच्या चिरून घेतल्यानंतर त्या फुटत नाही। आता घालून घेऊयात कांदा। कांदा छान परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तर आपला कांदा छान मऊ झालेला आहे, छान शिजलेला आहे। आता आपण याच्यात घालून घेऊया थोडंसं हिंग। हिंग मी साहित्यात दाखवायला विसरलेले, तर आता घालून घेऊयात थोडासा हिंग। आता आपण घालून घेऊयात आपली बारीक चिरलेली टाकळ्याची भाजी। टाकळ्याची भाजी छान परतून घ्यायची आहे। तर टाकळ्याची भाजी छान परतून झालेली आहे, त्यासाठी 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। पण आपण छान ह्याची 2 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। तर मंडळी, रानभाज्या म्हटला की पहिल्यांदा प्रश्न पडतो तो ही भाजी नेमकी कशी लागत असेल, तिची चव कशी असेल, कडू तर नसेल ना? तर टाकळ्याची भाजी बिलकुल कडू नसते, खूप छान चव आहे या भाजीला। इतकीच औषधी आणि गुणकारी आहे ही भाजी। आता आपण घालून घेऊयात खवलेला ओला नारळ। तुम्हाला जसा आवडत असेल तसा कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता। ओला नारळ घातल्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते, दिसायलाही सुंदर दिसते। ही भाजी तुम्ही मसाल्यावरही करू शकता, मसाल्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये। आता आपण घालून घेऊया चवीपुरतं मीठ। आणि आता आपण घालून घेऊया थोडासा गरम मसाला। आणि आता आपण पुन्हा एकदा वाफ काढून घेऊयात, फक्त मिनिट भरासाठी। तर मंडळी, तयार आहे आपली औषधी टाकळ्याची भाजी।
तर आता ही भाजी तयार झालेली आहे. गॅस मी करते बंद आणि भाजी करूया सर्व. तर मंडळी अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली टाकळ्याची भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.